नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर घेऊन आलो तुमच्या समोर महत्त्वपूर्ण अशी अपडेट्स। तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघा। नक्कीच महत्त्वपूर्ण अशी माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। काय आहे माहिती? तर शिक्षक भरती जी 2025 ची नुकतीच टेट 3 संपन्न झाली आणि ज्या विद्यार्थी आता नुकतंच त्या संदर्भामधील जे काही अपडेट आहेत ते तुम्हाला वारंवार मी देण्याचा प्रयत्न करत असतोच। नुकतंच एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध झालेलं आहे आपल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या ज्या असणाऱ्या अधिकृत वेबसाईटवरती। पण अगोदर जे काही इथून पुढच्या सरळ सेवा एग्जाम होणार आहेत, महानगरपालिकेच्या असतील किंवा इतर क्षेत्राशी रिलेटेड असणाऱ्या सरळ सेवा एग्जामची तयारी करत असाल तर आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण बॅच आहे जी सर्व महानगरपालिका सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठी अत्यंत माफक दरामध्ये सर्व वैशिष्ट्ये स्क्रीनवरती आहेत। नक्कीच विद्यार्थी दृष्टिकोनातून ही महत्त्वपूर्ण अशी बॅच आहे आणि त्यालाच अनुसरून आपण टेस्ट सुद्धा घेत आहोत। ज्या विद्यार्थ्यांना या बॅचशी संलग्न राहायचे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा किंवा प्रत्यक्ष अकॅडमीला भेट द्या। मित्रांनो, नुकतंच प्रसिद्ध झालेलं प्रसिद्धी पत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 4 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2025 आजच दिनांक 16/7/2025 रोजी प्रसिद्ध झालेलं पत्रक पाहून घेऊयात। काय प्रसिद्धी पत्रकात माहिती दिली तर शासन शुद्धी क्रमांक दिलेला आहे 2/5/2025 अनन्वये। तसेच या कार्यालयाने प्रसिद्ध दिनांक 3/5/25 अनन्वये उमेदवारांना व्यावसायिक अर्हता त्यावेळी संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्र व अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सादर करण्यासाठीच 1 महिना कमाल म्हणजे जास्तीत जास्त 1 महिन्याची मुदत दिली आहे आणि 1 महिन्याच्या आत ते सादर करणं अनिवार्य आहे। विहित मुदतीत गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवारास सादर केल्यानंतरच त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल असं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नुकतंच प्रसिद्ध पत्रकाद्वारे सांगितलंय। तरी उपरोक्त उमेदवारास व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व वैध प्रमाणपत्र व्यावसायिक उत्तीर्ण झाल्याचा दिनांक 1 महिना कालावधीत जी काही ईमेल आयडी दिलाय हा ईमेल आयडी नोट डाऊन करून घ्या। संपूर्ण या ईमेल आयडी वरती तुमची जी नवीन येणारी जे गुणपत्रक आहेत त्या गुणपत्रकाचं नोंदणी क्रमांक, बैठक क्रमांक व सर्व गोष्टी त्यामध्ये त्या वेबसाईट वरती अपडेट करणं गरजेचं आहे। नंतरच त्यांचं जे काही गुणपत्रक आहे म्हणजे जो रिझल्ट आहे टेट 3 चा, कारण आपल्याला सगळ्यांना काळजी लागली या टेट 3 ची, बरोबर, टेट 3 च्या रिझल्टची, आणि तरच त्यांचा रिझल्ट पब्लिश केला जाईल। म्हणजे विद्यार्थी मित्रांना या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा रिझल्ट पाहायचा असेल तर त्या संपूर्ण गोष्टी जे विद्यार्थी यासाठी किंवा ॲप्लिकेशन करणारे जे विद्यार्थी आहेत याला अनुसरून असणारे त्यांच्यासाठीचं हे प्रसिद्धी पत्रक आहे। आता राहिला विषय आपल्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने अत्यंत कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे टेट 3 चा निकाल। कारण आपल्याला अजूनही आपण गेल्या काही दिवसापासून वाट बघतोय। पहिल्या आठवड्यात होईल, शेवटच्या त्या 5 तारखेला होईल, परत दुसऱ्या आठवड्यातल्या 10 तारखेला होईल, म्हणजे ते मारुतीची शेपटी लांबत चालल्यासारखं हे आपलं संपूर्ण डेट्स पुढची तारीख पे तारीख चालूच आहे। अजूनही आपण प्रसिद्धी पत्रक आले की आपल्याला सगळ्यात पहिली काळजी लागते की बाबा रिझल्टची डिक्लेअर झाला काय, सगळेजण पटकन लगेच पोर्टलवरती जाऊन किंवा वेबसाईटवरती जाऊन चेक करण्याचा प्रयत्न करतात। पण विद्यार्थी मित्रांनो, आता ही माहिती दिली म्हणजे नक्कीच एक पॉझिटिव्ह आपल्याला एक त्यातून घ्यायची गोष्ट काय आहे की प्रोसेस आहे, ऑनगोईंग आहे। या विद्यार्थ्यांना ती माहिती त्यामध्ये अपलोड करायला सांगितले आहे। नक्कीच कालावधी 1 महिन्याचा दिलाय। यात परत शंका निर्माण होते की काय रिझल्ट परत 1 महिन्याला लांबतोय काय, पण सांगता येत नाही। अजूनही आपल्याला त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असणं गरजेचं आहे। नक्कीच यासारख्या अपडेट आपल्याला येईलच, पण कधी येईल जोपर्यंत प्रत्यक्षात असं प्रसिद्धी पत्रक रिझल्टचं जोपर्यंत पब्लिश होत नाही तोपर्यंत आपल्या अधिकृतरित्या ती गोष्ट समजणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, अशाच काही महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन वारंवार आपण या चॅनलवरती या तुमच्या समोर ही सादर करणं काम समजतो आणि त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। आणि व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघितल्याबद्दल आभार। आवडला असेल तर लाईक जरूर करा। चला पुन्हा भेटू यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन। तुर्तास तुमची रजा घेतोय। गुड बाय अँड टेक केअर।